ओम श्री साईराम। ओम श्री साई द्वारका माई वासिने नमः। शिर्डी येथील द्वारकामाईत वास करणाऱ्या साईंना आमचा नमस्कार असो। शिर्डी अवतारात ज्या पडक्या मशिदीत साईंनी वास्तव्य केले तिच्याबद्दल ते म्हणतात, आता पाही द्वारका माई तीहीच, हीच आपुली द्वारका माता। मशिदीचे या अंकी बैसता, लेकुरा देई ती निर्भयता। चिंतेची वार्ता नुरेची, मोठी कृपाळू ही मशिद माई। भोळ्या भाविकांची ही आई, कोणी कसाही पडो अपाई। करीत ही ठाईच रक्षण, एकदा हिचे जो अंकी बैसला। बेडा तयाचा पार पडला, सावलीत हिचे जो पहुळला। तो आरुडला सुखासनी, हीच द्वारका द्वारावती। द्वारका याचा एक अर्थ म्हणजे तिच्या चारही दारातून चारही जातींना मुक्त प्रवेश होता। चारही प्रकारच्या भक्तांना चतुर्विध कृपाप्रसाद मिळत असे। शिर्डी साईनाथांनी बुटींच्या वाड्यात श्रीकृष्ण मंदिर उभारण्यास सांगितले होते, जे आता समाधी मंदिर बनले आहे। आपल्या दुसऱ्या अवतारात साईंनी नवीन द्वारका बसवली, ती म्हणजे प्रशांती निलयम। येथे सर्व जाती धर्म पंथांच्या व्यक्तींचे स्वागतच होत असते। येथे आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी अशा चार प्रकारच्या भक्तांना धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे द्वारकामाईप्रमाणेच मिळत आहे। मुंबईतील श्री श्याम जुवळे या साई भक्तांची ही कहाणी। त्यांनी एक पुस्तक लिहिले, ज्याला स्वामींचे आशीर्वाद लाभले। त्या सुमारास शिर्डी अवतार समाप्तीस 80 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्यात श्याम भाऊ हे पुस्तक घेऊन गेले। जेव्हा ते समाधीच्या समीप पोहोचले त्याच वेळी अचानक समाधी मंदिरातील वीज गेली व अंधार झाला। फक्त समाधीच्या बाजूला असणाऱ्या समया मात्र तेवत होत्या। त्या समयांच्या मंद प्रकाशात श्री साईनाथांची मूर्ती तेजाने उजळताना दिसत होती। इतक्यात एक अद्भुत घडले, ते म्हणजे समाधीच्या मागे श्री सत्यसाई बाबा मंद स्मित करीत उभे असल्याचे श्याम भाऊंना दिसले। त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले। श्याम भाऊंनी समाधीवर मस्तक ठेवले, इतक्यात गेलेली वीज परत आली। शिर्डी साईंच्या द्वारकामाईजवळ परती साई कृष्णांचे दर्शन एका सद्भक्ताला झाले। ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु।